म्हणजे सांग माणूस मोठा त्रास आहे तुला कसं माहिती? गोष्ट मुद्द्याची आहे. चकोले साहेब तुम्ही बसले असे पाय हो म्हणते हसून राहिले. मागून तुले कसं माहिती? कसं माहिती? हा मोठा त्रास म्हणते मागून जेंगाड ठोकणे तुला शायरी समजून राहिली का? विषय सोडून काका म्हणून राहिली तू ह्या लोकांसमोर. तुला बरोबर काम नाही करत, संबंध काम नाही करत. अनपड बुद्धीची शिकली आहे का तू? नाही शिकली आहे गवार. अरे चिटिंग कोणी मागूनच करत समोरून करत का? कापावण्याची ढुबळी सारखी डोक माझ्याकडे आपलं भुतर तुला का पिसाडे काय बोलाचं भान आहे का तुला? आणि गाणं म्हटलं देते का पाहायला आणि तुझी पपई खायला म्हटलं. तुला जेव्हा चेडावर लाट ठेवली मी ना पपई म्हणतात काय वाईट म्हटलं का? त्या बहिणी चाकली होती का पपई? क्या बात आहे. बहिणी चाकली होती का? खाल्ली होती. हा चाकाची वस्तू आहे का? तू का घंटा तेढ करशील माय घेऊन येते माझी त्या आपण राहिली मग अशी पाहुण्या होती सहन कर राहिलं. मी मर्यादा बाळगलो का? आया बाया बसले बापा. भाऊजी हासा नको, भाऊजी हासा नको. पुन्हा का म्हणते? आणि ह्या चिल्लर शहरासोबत गमती झाल्या तर नको ठेवू नका. चिल्लर राहू ना. नमस्कार आहे तुले माया का? चिल्लर राहू दे ना म्हणे. पुरुषोत्तम खांडेकर ललकार घेणं त्याच्याशी घेता माझ्या तू काय घेऊन येते मला? ह्या गोष्टी तू काही समोर राहिली इथं. पुन्हा का म्हणते? काय समोरून करण्याचा दम पाहिजे. चपर चोपते. विषय कोणता होय? चिटिंगचा विषय मागून करायचा. ते लोकही बोलून राहिली तू का बोलून राहिली? तुझ्या ढोलक मास्तर सुद्धा म्हणतो हे का होय म्हणे. अरे विषय सोडून तू बोलते कशाले? तमाशाचा तू मजाक समजून राहिली का? नाही मजाक समजून राहिली का? जे तोंडामध्ये आलं बापा थोडस का लोक हसले काय हसताची तुम्ही? नाही शिजरा पाहिजे असा. या कार्यक्रमाला मजा तेव्हा येते जेव्हा तू माझी मजा घ्यायला तुम्ही बरं होते. मी स्टेजवर राहिलो होतो आणि 2-3 फेर बहीण माय का एवढा अर्धा घंटा कधी त्या किती कसं म्हणतो मग मी नाही सांगा ना. सांगा ना आता मग. चूप बिलकुल आवाज पाहिजे नाही. त्या अंगावरचा मास नाही आहे. गोष्टी करते तावाच्या. त्या अंगावरचा मास नाही आहे. तू गोष्टी करते तावाच्या आणि घरच्या आपला सोडून तू हातात धरते गावाच्या. समजली का? खूप मर्यादा पाळत होतो ती. मग घंटामध्ये फरक नाही पडत. आता म्हणतो मी समजलं का? म्हणजे काही फरक नाही पडत. तू घे नाही तर नको घेऊ कार्यक्रम पण तुझी सोय खाऊन जाईल. मी तुला तो विषय कोणी करत जाय. मग अगदी बरोबर. खूप मर्यादा पाळत होतो. मी त्यांना सांगून बोलायचं आई बहिणी बसल्या आता तर काही लोड नाही की काही बिंदास अंगावरचा मास नाही. हे गोष्टी करते तावाच्या आणि घरच्या आपला सोडून हातात धरते गावाच्या. मी त्याच दुधाले खरा मानतो ज्याने गरम केल्यावर साय आहे. अब तू आपला तर विचार कर ते बगल्यासारखे हातात चित्रासारखे पाय नाही. अरे हे फक्त धंदे तुझे पोटवडी पोशील आणि एका जणी टाकला जाय तर जास्त नाही पोकळी होती. नाही कशी राहिली म्हणतो आता कसं झाला म्हणतो सांगू याच्या आधार फादर तुला आता घंटा सांगायचं तुला समजते का शाहीरचे मर्म? हो ना. नाही तुला समजून करायला त्यातलं तुले मागाई म्हणलं 4-5 गमती त्यासोबत झाल्या का चिटिंग मागून होते. तू आपल्या फेऱ्यावर येते ना मागून मोठा करा. त्रास कसा आहे म्हणजे तुझा अनुभव आहे का? म्हटलं मागचा असं का? ऐकीन नाही का? आणि याची कटिंग कशी दिली? धुमणावर मारली लाट.
ढुंगणावर गायले म्हटलं तो शब्द म्हणून देते म्हटलं. म्हणून कावडी येते. हो ना? आता तुझे वाटत तर मारू का खाऊ, मारू का खाऊ, मारू का खाऊ. तू बाईची जात आहे, हे माणसाची जात आहे ना. आमच्यापासून तू शान आहे, आमच्यापासून तू शान आहे म्हणून तो तुला मान आहे. समजली का? पण मला वाटलं बापा काय विचार करून गावचे लोक का म्हणतील, गावचे लोक बापा मग असं झालं तसं झालं, असं झालं तसं झालं. हे बघ, हे चिकण्याचे लोक बसले इथं आणि मग तू अशी बोल, तू एकदम का बोलायचं तुला भान तरी राहते का? तू बोलता बोलता अशी बोलून देते का? सांगायची सोय नाही. आणि म्हणते काय नकट्या तुला अभ्यास पाहिजे म्हणते. इले इकाट बसवा म्हणजे इकाट बसवा. शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे 5 प्रश्न हिंदी विचारा, 5 प्रश्न म्हणजे विचार, कोणते विचार? हे उत्तर सांगते का मी उत्तर सांगतो पाहिजे आपण? नाही नाही, सीधा न्याय करू नये. इथं घे राजे, इथं घे. म्हणजे तोंडामध्ये आलं मस्त, इकडलं तिकडलं इकडलं तिकडलं सगळं सुगल केलं आणि झालं बाप्पा 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 बाप्पा. तर म्हणते काय पपई चाटसिंग का मग पपई पुससिंग का म्हणते सांगा नाही कसं भाई म्हणतो आपण. त्या पण ह्या बायासोबत गंमत करावं तरी कशी? ह्या गदाळखाना असा, ह्या गदाळखाना एवढा गदाळखाना का म्हणतो? ह्या नंगा तमाशा या असा हे का घंटा प्रबोधन करूया लोकांना आणि त्यासमोर का सांगू इथं त्या बहिणी पपई चाटशील का म्हणते, भुसीन का म्हणते तिला? आणि मी म्हणतो तुला पपई खासीन का म्हणतो? तुला जेव्हा केलं म्हणलं तर मी काय म्हणलं का तुला? काही विषय होता या कोंबडी सारखी झिमून राहिली बाप्पा तिला धरून येतं खात्याच्या बहिणी खाली आता लगेच मग कोंबडा नाटक घेतलं चलतात नाही काढून जाऊ दे जाऊ तर देत नाही निपटवल्याशिवाय. हो नाही 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 असं असं होते का? भाऊजी भाऊजी हॅलो भाऊजी तकले भाऊजी म्हणते हा बाई नाही जेवण नाही करी नाही नाही का म्हणतो राजू म्हणलं नेरीमध्ये येऊ भाऊजीचं नाही पुरी सोय आहे तिच्या बहिणीची आवाज सोय द्यायचा आहे, हॅलो. आहे सोय करून ठेवली आहे. फक्त आरामात विषय भात करून घ्या बनवून तुम्ही. भात. म्हणून तर म्हणलं ज्याच्या करीन. गुणावर म्हणते मारते लाथ शाबास पागल खोपडे का बोलायचं का नाही का कशी का कठीण ज्याची ते तरी अरे असं विषयाला अनुसरून देते का त्या बोर्डात म्हणती का त्या याच्यामध्ये असं झालं का त्याच्या पेन दाबले का 2 दाबले हे असं तरी जर म्हणती तर मी म्हटलं असं काही विषय नाही बा. झुमन म्हणजे जर म्हणणं त्याने शुद्ध मराठीमध्ये लावून असते मग तुला फोट म्हणलं कशी चिडते ये होई बा आणि मग कशी चिडते आणि मग ते कोणी कडलं कोणी कळ शिवानी बाई नाव तुझं शिवानी ए शिवानी नाव तुझं शिवानी आता काही काही कर्मा आणि दिवसभर नाही सापडलं तर शेवटी शेवटी हातात धर्म का म्हणलं नाव तुझं शिवानी आता राय खायचं जाऊ दे ह्या निघलं चूप राय चूप आप चूप चूप बोलायचं नाही मी पोलीस तू आहे पुरा 3-4 फेरा त्याचा तुला आता देतो मी नाव तुझं शिवानी आता तरी काही कर्मा आणि दिवसभर नाही सापडलं तुझ्या हातात शेवटी हातात धर्मा समजून घे समजून घे त्या फारक नाहीये छपडून करा मोठा त्रास याच झालं मग समोरून टाका अरे नाव तुझ्या शिवानी आता तरी काही कर म्हणजे शरीर का म्हणतो जसं आपण लाडा कौतुकानं म्हणतो जेवण केलं कामा झोपला कामा बोलला कामा बाय शिवानी काही कर्मा आणि हातात धर म्हणजे पकडवा नाही तर तू म्हणशील का बस तू पुन्हा येतं फिरावर आणि येशील तर बोल म्हणजे घंटा फरक पडणार नाही मी तर बेसळीचं झाडं तुमरवणार पाहून घ्या हा अवतार मायवाला तो आता तिने मगांडा होता मी म्हणत असा जमला आता त्यांना आपल्याला ते पाय
बाकी लोक बसले त्यांच्या मान हलवली म्हणजे आपली छाती फुलली विषय संपला. हा. तर शिवाजीबाई का म्हणतो मी चौव्यावर पंजीची महाक आहे आणि एकट्या पुढे सांगा दुःखीची काव काट आहे. नाही थांबा ते पाखंडी मसाला काढला म्हणजे अरे मला वाटत होतं का माझ्या गावाजवळचं काम आहे तमाशा चांगला झाला पाहिजे तमाशा चांगला झाला पाहिजे नाही तिले होऊ द्यायचं नाही. अरे बापरे मामाजी आले वाटते मामाजी तुमची पोरगी रे मामाई नाहीये आले मामाजी आली आता बिलकुल सही कामावर आली बिलकुल जागा नको सोडा आपले हात करा मामाजी जागा नको सोडा बिलकुल थांबा. चौक्यावर पंजीची मात आहे आणि एकट्या पुढे सांगा तुमची का अवकात हा आहे का नाही अन कसा ठोकर हाय अन काळा पण हाय अन कसा घुसला ग ते बासरी सोडला बरोबर बासरीच्या व्यतिरिक्त विषय मागवते तिला सगळी तयार आहे थांबून द्या बिलकुल आता आरामात होईल कार्यक्रम. हा तर मामाजी आपली माम्मी होते तर माम्मी का म्हणते माहित आहे का मी म्हणतो चिटिंग मागून म्हणतो मोठा तरास मोठा तरास म्हणजे समोरून काम नाही करत म्हणते. तू म्हणला होता पाचवी सावित्री गेली असती म्हणून झाड का बोलून झाडली आहे का तू डोक्यामध्ये एक खटपुती कैताल बेलले फुटाचे चोलले आणि बडबड खाना नंगा खाना घास सगळा क्या बात आहे नाही समजलं का काही बैताळ बेलले फुटाचे चोलले बडबड खाना ना नंगा खाना घास संगामा मुक्ती बदनाम होईल नाही का बंदर मध्ये चित्र तिथं आणि हे वारा भुकी म्हणजे माहीत अच्छा झालं चटक झालं कन्नावू हो मी ठोलो आणि तू एकटीच आहे या महाराष्ट्रामध्ये त्या नट्यात असं साखर घुसले पुरी त्या नट्यात जास्त घुसले साखर हो आम्हाला काहीच नाही करता येत आम्हाला कंचे खेळता येते खेळते का कंचे कंचे खेळाले हे शिवानी माझा खेळ लगेच लंबा आहे आपली बत्ती खोदून ठेवून मापाची टेंबा आहे टेंबा नाही आता कसं झालं म्हणतो आता कसं झालं आता कसं वाटते बरोबर वाटते चौव्यावर पंजीची मात आहे एकट्या पुढे सांगा दुःखीची का अवकात आहे असन जरी छक्की हलकी तर तिने हुकुमची साथ आहे म्हणजे कधी कधी छक्की एकट्याने कापते शेतात म्हणणं का म्हणायचं आहे तर तुम्ही जे लावली पाकड पूजा जशी लागली मार्ग रात्र दिवस गेला रात्र आली हे लोक जातील सारे आणि माल नाही तेव्हा तू कायचे बांधली अरे क्या बात आहे अरे तू शांत ठेव का म्हणून राहिली कार्यक्रम कुठं आहे तुला का ठरवलं का म्हणून ते लोक विचार कर कोण म्हणून होते तर विचार काय ते तिथं बसले आहे विचार काय ते दोघे भाऊ बसले तिथं आणि कोणाची साक्षी घेतली होती बा म्हणून इथं नाही हा बरोबर आहे तुम्ही कसे बोला तुम्ही फाटलं व्हाले तिचे तुम्ही नको बोला दोघे तुम्हाला मोहिनीच तर टाकून दिली आपण अशी कोणती साडी वे म्हणतो गेली तर ह्याच्या कामाच्या पाऊन घंटा किती पावर असेल मग तुम्ही हा हो बरोबर आहे शिवानी करे तो प्यार सुरत करे तो बलात्कार असं नाही का चौक्यावर पंजेची मात आहे एकट्या पुढे सांगा चुकीची का अवकात असं जरी छक्की हलकी तर तिला हुकुमची साथ आहे आणि या पाचल्याला कच्ची करणार म्हणजे ह्या रंडीच्या हातात अंगाने लोक लावून घेतो कारण 52 पत्त्याच्या इतिहास जात आहे पाय समजून घ्या शेर का म्हणते अंगाने लोक लावून घेतो आणि 52 पत्त्याच्या इतिहास जात आहे समजलं का खच्चर समजते का खच्चर बोललो रंडी भाषाच्या मधामध्ये रंडी असते भाषा या बाजूला असते बोलणं या बाजूला असते बरोबर आहे आणि छक्की हलकी असेल एकट्याने कापते का नाही कापत रे
कापते का नाही कापत कापते हिले कसं समज हिले ते नाही समजत हिले मागून पाहिजे मला खरं खरं सांग तलास म्हणजे तुले कसं माहित बस याचं उत्तर दे मला. मी मानेन ते कामं आमचे आहे ते काय करायचं आहे तुले कसं माहित तुले कसं माहित आहे सांग आता तू म्हणली तरी बसून जातो तू उभी होऊन सांगून दे हो अरे तिची आपण काही नको बोला थांबून जा तर थांबून जा बिलकुल आरामात काम होईल कंपाले किडा बसला हे गाणं ठीक आहे याचा मी मान करतो तुझ्या बोलण्याने बंधन नाही आहे तुझ्या बोलण्याने अजिबात बंधन राहिलं नाहीये मजा काय करत तुला वास्तविकता सांगत आहोत तर पपई चाटशील का चिल्लर शाहीराव बरं बाई तू महान आहे मी लहान आहो तू म्हणशील तर मला चिटकून मारून टाकी तर माझी समाधी काढ तू हात फुल चार तेरवी चालून देतो नसत झाले तर मग बापापासून घेऊन देतो तेरवी करून टाकी तर माझ्या नेलीमध्ये लहानसा माणूस घेते म्हणजे काय नाही तू नाही घेशील तर काय झालं त्या 2 महिने घेते मला माझ्यासोबत नको घेतो चालते ना आहे सोनू आहे सुरमा आहे नाही घेईन कोणी तर मी एकटाच करीन अरे जयासोबत नाही करीन तर मला तिसरी बी आहे ना एंजल बी आहे एंजल आहे ना आणि सर्वात आता हात धरायला पाहिजे पहिले नाही झाले सुरक्षा अरे हे शाही क्षेत्र कसं आहे चाललं हवा पाऊस दिवा मानणारे लोक हो हवा पाऊस दिवा मानणारे म्हणलं ना पार्टी करायला निघलो तर एक कलाकार नव्हता आणि आता 17च्या 60चे फोन येऊन राहिले असं करायचं का तसं करायचं का क्षेत्रात कसं आहे बरं माहिती नको भेटो काय हरकत नाही लहानसा माणूस तू म्हणशील तर मारून टाकी तर खाऊन टाक मला लक्ष त्याच्यात म्हणा पण आहे ना पण आता माझं काय म्हणणं आहे काय अखाड्याचा पाणी पडला हे खेकडी निघली दरातून अननाले भरले पाण्यानं भरले हे बंदर वाचलं अखाडाचा पाणी पडला खेकडी निघली दरातून नाले भरले पाण्यानं भरले बंदर वाचलं पुरातून मेंढकी बिचारी टुकटुक पाय सध्याच्या घरवालीले आणि थोबट झोपेतून दसकरून लगे मरुदे म्हणजे तिच्या घरवालीले मरुदे बोलत बी आहो तरी मग रिस्पॉन्स फक्त लेडीज लोकांचा कसा आहे बोलत बी आहो तरी नाही तर बस आपण पहिले गाणं बोल आहे का गाणं काय म्हणणं आहे काय टाकते का म्हणते पपई लई ठोकर हाय आणि काळा पण हाय कवाची चालू आहे पाहिजे घुसला ग बाय 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 तुझे डोळे गवाई देत आहे तुझे डोळे गवाई देत आहे अनलही ठोकर हाय अनलही काळा पण हाय अन कसा घुसला ग बाय लई ठोकर हाय अन काळा पण हाय अन कसा घुसला ग बाय 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 कुछ हो गया कुछ हो गया कुछ हो गया बता लई
आणि काळा पण हाय जमलं का चेहरा मारा नको तुम्ही नाही 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 सोय पुरी नाही लावून गेला अवघात नाही म्हणतो मी ते कोणीकडे जाऊ द्या म्हणून आज आणि तसा घुसला पाय पाय आता होता राजभाऊ आणि कसा ठोकर हाय आणि शिवानी काळा पण हाय आणि तुला पाहिला का नाही तुला पाहिला नसेल पण तुला आज सांगतो आणि रडू नको माये आणि अमाय मान बहिणी आणि त्या डोळ्याले आलं पाणी आणि डोळ्याले आलं पाणी आहे शिवानी आणि लढू नको अव शिवानी या डोळ्याले आलं पाणी शंकर आपली मन मानी आणि नाही करशील मन मानी तर होईल त्या जीवाची हानी आणि ठोकर नाही 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 आता नाही चालत आता चालत अरे यार तू बिचार काय देऊ मला डोक्यात तिसरा कशाला पाहिजे तुम्ही तिकडून व्हा ना तुम्हाला काय बोलत आहे अरे आता कंपनी झाले आले का आता बोली नाही आले पण आता आले ठीक आहे आणि लई ठोकर हाय आणि कहाणा हा पण हाय कसा घुसला लई ठोकर हाय आणि कहाणा पण हाय कसा लई ठोकर भी आहे लई काळा भी आहे लई ठोकर भी आहे लई काळा भी आहे कसा घुसला ग बाय 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 कसा घुसला ग बाय 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 आता होता ग बाय उठ गेला तिचा भगला माय लई ठोकर हाय आणि काळा पण हाय कसा लई ठोकर हाय आणि काळा पण हाय कसा घुसला ग बाय 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 लई ठोकर बी हाय लई काळा बी हाय लई ठोकर बी हाय लई काळा बी हाय कसा घुसला ग बाय 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 कसा घुसला ग बाय 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 हो काय म्हणणं आहे लई ठोकर आहे ना काळा पण आहे कसा घुसला ग बाई 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 हा आता होता माय कुठं गेला की काय कळलं नाही कळलं नाही कळलं नाही गाण्याला सुंदर आधार आहे पण पहिले गाण्याची मजा घ्या आणि समोरच्या जगामध्ये मला काय म्हणणार आहे मी काल गेलो आणि आता आली त्या काट्यावर ध्यान सूर्य बोलण्यावर मी समजून सांगतो अन्न कशाची मला वाटलंय बरं रे आतमध्ये गेल्यावर आतमध्ये गेल्यावर मी टाकायला गेलो तर आणि आता आली आता काट्यावर हिची फाटण कशी तर या डावावर हिची फाटण कशी तर या
त्याची फाटण मर्यादा माणूस जोपर्यंत बाळगते तोपर्यंत बाळगतो. ज्या दिवशी माणसाचं डोकं गरम झालं का नाही त्याच्यानं तुम्हाला काय होते तर लक्षात ठेव. हे जेव्हा जेव्हा माणूस बायची टकरावते का नाही तर 9 महिने पस्तावते. आता जाऊन असं आणि पपई देऊन चाटाले मग ते पपई होय का ती चाटाची. मी म्हणतो तुम्ही केळावला चिंतने काही विषय नाही सोडला तो त्या काही मग पप्पाई का मग पुसतीन का मग धुसीन का मग चाटशीन का. शाबास. भाऊ अच्छा हा त्यांच्याकडून 100 टक्के भेट झाली. या तू का सांगते का नाही. काय म्हणतो तुम्ही मी टाकायला गेलो जरा अनाथ आली काट्या काट्यावर हिची फाटण कशी तरर आणि या सुरतच्या डावावर का फाटण मी टाकाने गेलो जर का टाकाने गेलो पेच्या आणि आता आली आट्या काट्यावर. बरोबर आहे गंमत आता काट्यावर आली. तर कोणाच्या पतंगी उडल्या एकूण शिवाजी बाईची उडली आणि एक माझी उडली. म्हणजे ज्ञानरूपी पतंग जेव्हा वरत गेली तर अज्ञानरूपी पतंग फाटंगा नाही फाटत फाटंगा नाही फाटत. म्हणून तो म्हणणं आहे काकाजी कारण एकदा टाकाचा मी 3 वेळा टाकला. 8:30 वाजले. एकदा टाकायचा मी 3दा टाकला. जेव्हा मी टाकला तेव्हा हा बंदा वाटला. का म्हणतो एकदा टाकायचा मी 3दा टाकला आणि जेव्हा जेव्हा मी टाकला तेव्हा तेव्हा हा बंदा वाटला. एवढ्याने इथं मन नाही भरलं. या पुऱ्या गावभर फिरली कायले मन नाही भरलं ना. हो का मन भरत ताई ताईची कुठं जुथे दाची आहे ना दाची आहे हा डबाच आहे. एकदा टाकायचा देवाभाऊ वंजारी मी 3दा टाकला आणि जेव्हा जेव्हा मी टाकला तेव्हा तेव्हा हा बंदा वाटला. हा पतंग गेली पुरी थांब ना काय अजून एकच गाणं म्हटलं 6 गाणे माझ्या 6 समजा. तर एवढ्या इथं पण नाही भरले हे गावभर फिरली आणि हिच्या करणीमुळे माझ्या मानाची मस्ती जिरली. अव हे कोणते धंदे हे धंदे सोडला आणि दिवसाची रात्र त्याची खुद्यावर चाललं. का भेटते शिवारा तिथं बापरीचा काटा कुठं आहे आणि तिथं साऱ्या गोष्टी पुऱ्या पुऱ्या होते. तो मा घरचा कुठं आहे आता म्हणते का फुटा कोण कोणाला म्हणते कोण. एका शेतकऱ्याची मत हरपतो विषय एका शेतकऱ्याची मत हरपते आणि जेव्हा तो मत शोधण्याकरता जाते तेव्हा गावातल्या लोकांना म्हणते भाऊ माई मत दुसरी का म्हणते तो व्यक्ती का म्हणते त्याची नाहीची म्हणते तो म्हणते हे मला केली म्हणते का म्हणते तो एकदा टाकायचा म्हणते मी 3दा टाकला आणि जेव्हा जेव्हा मी टाकला म्हणजे बाटा नाही का सकाळ दुपार संध्याकाळ आणि जेव्हा जेव्हा बाटा बनवला तो वाढून टाकला म्हणते. जेवढ्या इथं म्हणणं भरलं म्हणते गावभर फिरले आणि हिच्या गर्दीमुळे माझी मानाची मस्ती जिरली म्हणते. हे हे धंद सोडायला पाहिजे म्हणते आणि दिवसाची रात्र घरी तशी खोट्यावर नाही टाकायला पाहिजे का म्हणते. खोट्यावर यायला पाहिजे का सोडणं तुला गावभर करायचं आहे का तू महाराष्ट्रात करणारा कुठेही कर. अरे सांग रे दादा पण असाच विषय पण आता आपला विषय कसा पतंग होतो का पतंग सांगितले दिले. आता हा ठोकरवाला विषय पाहू दे चांगला हा विषय चांगला आणि म्हणून कसा ठोकर हाय हन कहरा पण हाय कसा घुसला ग बाय बाय बाय. समर्थ करवानी माझं काय म्हणणं आहे लक्ष लक्ष
बघितला नाही आणि मी कधी असा काय बघणार नाही. न अशी कथा काय बघितलं नाही आणि कधी काही असा मी बघणार नाही, बघणार नाही, बघणार नाही, बघणार नाही. का असं म्हणतो तुम्ही सांगा जर तुम्हाला समजलं असेल तर. का होय? काय होय? 100% समजलं का ना? मी सांगायला पहिले आधार देतो. आणि कसा ठोकर हाय आणि काळा पण हाय आणि कसा घुसला कसा ठोकर हाय आणि काळा पण हाय कसा घुसला काय बाय शिवानी कसाय गाण्याचे आधार 2 लेडीज असते आणि त्या 2 लेडीज मध्ये एका लेडीजच्या घरामध्ये साप येते आणि ते वेळ राहते अंधाराची आणि जसा तिले साप दिसते ते धावत घराच्या बाहेर निघते. हे बघ माझ्या गावाचा अनुभव घडलेला आहे, त्याच्या वास्तव्यात मी गाणं बनवलं. मला लक्षात आली ती कल्पना. कसा जशी ती लेडीज बाहेर निघली तो साप कसा होते तिच्या समोर त्या बिळामध्ये दिसते. कुठं घुसते? बिळामध्ये. तर ते बाई सांगायला लागते कशी, अगो माय म्हणते ठोकर आहे आणि काला काला आहे व माय म्हणते. अच्छा बाईची भाषा बरोबर आहे. ठोकर आहे व माय म्हणते कारण आहे आणि आता भुसला बाई म्हणते इथं भुसला म्हणते त्या बाईने आता छोटा म्हणते कुठं गेला की काय म्हणते. कोण पटलं का नाही पटलं? हा आता याच्यावर तोड द्यायच्या बरोबर कोणती दे देतात नाही तर ते म्हणतो मी मागून करतो आणि तू म्हणते भिन्नावर लात मारतो. मार बापा तसं ते तेवढं वजन नाही. तू जसं म्हणशील तसं कर. तुला सांगतो माय केरवी करून टाक. तू माय केरवी करून टाक आणि जाणे नसेल तर मा घरून घेऊन ये. मग बापाला मागून घ्यायचं थोडीशी केरवी करायची आहे म्हणा आणि इथं करून टाक. तुला काही म्हणाय देत नाही कारण की मी चिल्लर आहे. मी चिल्लर तू मान आहे, तू भारताची कोकिळा आहे, तू लता मंगेशकर आहे, त्याच्यावरची आहे, त्याच्यावरची आहे, त्याच्यावरची आहे. झालं खतम विषय. आता एकच काम करतो तुझे गुरु करतो बाकी भांडण करता दूर करा. चला नारळ पाणी घ्या करा गुरु. नाही पण मला तुझे केर द्या लागेल ना 2 नारळ द्या लागेल नारळ पाणी आता आता नाही नको म्हणू द्या लागेल का नाही झालं मी केर तुझे 2 नारळ आता इकडा देईन. देईन का नाही देईन? आता धावती जाते रकावता झाला रे बापा. असं जाऊन वाटते म्हणते तर म्हणलं धावती तू का अनता तू का अनता तू का हिची बंडी करते हिची बंडी करते आज पुढं का गुरुजनात ते घेऊन मागूया बंदी करते काय ना दिदी झाडच लागते हाताले. मला कसं होते 4-5 फिरायले माझ्या राजा माझ्या सोन्या. आता कसं वाटते? आता कसं वाटते म्हणतो शिवानी? पहिले सांगतो कसं वाटते हे सांगा. बाकीच्या विषय भाषण होतोय चांगलं वाटते नाही चांगलं तुला आता नाही वाटत. जेव्हा मी तुला इडा देईन का मी नारनाजन केलेलं तेव्हा तुला चांगलं वाटतं. म्हणजे कोण केलं नाही का जेव्हा ते समाधान मिळतं समाधान नाही होती जेव्हा कपडे घ्यायला लागते नाही का. म्हणजे मोटार पंप चढला म्हणते बापा का. बरं 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 कोणता विषय काढू बाकीचा
नाही 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 बासरीचा विषय काढील तर मला माहित पण खायचा विषय काढते तो विषय नाही काढत दुसरा बी विषय सादर करतो तुझ्या समोर पण काय म्हणणं आहे माझं काय बाई म्हणते तुझ्या पंपाले किडा धोकला म्हणते बाप्पा हे शिवानी हा? माझ्या पंपाला नट गचार मी तुला दिलं ग बार बार आणि तुला घेतलं कसं बार बार अन बाई पाय धार बाई माझ्या पंपाले नटग चार इले दिलं मी बार बार आणि बाई पाय धार कोणते कोणते नट आहे विचार सुविचार सन्मय आणि विवेक हे 4 नट आहे आणि म्हणून माझा बुद्धीचं मंथन होते पण आता विषय कोणता कोणता सापाचा विषय सोडायचा नाही कसं तुम्ही गाणं सादर करू का कुठवारी नेशील आपली तुझा अगरे तुझे बारा ठेव तू राखून तुझे बारा ठेव आज जीवाला अभिमान तुझा धरतो आणि तुझी मागून फोडतो काय का फोटो मागू आणि तुझी मागून फोडतो 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 असं आणि झाड दुधाची तुझी मागून फोडतो झाड दुधाची ओढतो तुझी मागून फोडतो झाड दुधाची ओढतो तुझी मागून फोडतो झाड दुधाची ओढतो तुझी मागून फोडतो 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 तुझी मागून फोडतो आणि झाड दुधाची तुझी मागून फोडतो झाड दुधाची ओढतो असं कोण कोणाले म्हणते तो श्रीकृष्ण जेव्हा त्या गौरवनी काय घेऊन जाते मथुरेच्या बाजाराला राजू भाऊ त्याचा विषय काय? दही घेऊन जाते हे राधा दही देणं म्हणते हे राधा दूध देणं म्हणते काय म्हणते ते राधा काय म्हणते हे गाणं म्हणते तुझं रोजचं आहे म्हणते हे करा ना आता हे तुला भेटणार नाही म्हणते असं का राधा म्हणते कुठवरी तू नेशिव म्हणते आपलं दही झाकून पण आज जिजीवर आलो म्हणते तर अभिमान सुद्धा तोडतो तुम्ही मागून फोडतो म्हणते का फोडते काय मडकी फोडते कशाची फोडते कशाने कुल्लरने फोडते आणि जेव्हा कुल्लरचा गोटा त्या मडकीला लागत तर भावना निघून कशी निघेल कसं म्हणतो धार निघण का निघत दुधाची निघली का दुधाची धार